विधायक किशोर जोरगेवार ने मुंबई में चल रहे अधिवेशन में चंद्रपुर जिले की वेकोली खदानों के साथ निजी खदानों को लेकर कौन से प्रश्न किए, आइए जानते हैं इस खबर में। चंद्रपुर विधानसभा के विधायक किशोर जोरगेवार ने मुंबई में चल रहे अधिवेशन के दौरान चंद्रपुर जिले के कोयला खदानों के संबंध में प्रश्न उपस्थित किया, जहां उन्होंने कहा कि चंद्रपुर जिले के कोयला खदानों के अति उत्खनन के कारण परिसर के खेती तथा जल स्रोत पर उसका नकारात्मक परिणाम हो रहा है। साथ ही इन कोयला खदानों के कारण किसानों के पानन रास्ते भी रोके जा रहे हैं। इसके अलावा उन्होंने भद्रावती के अरविंदो कंपनी तथा कर्नाटक एमटा को लेकर भी प्रश्न उपस्थित किया और यह कहा कि इन खदानों के कारण समस्या में और बढ़त हो सकती है। तो आइए सुनते इस संदर्भ में विधायक किशोर जोरगेवार ने अधिवेशन में विस्तार पूर्वक क्या कहा। मंत्री महोदयांनी या उत्तर दिलेलं आहे की यामध्ये जलस्रोत जी या खाणीच्यामुळे कमी होते ते होत नाही असं त्यांचं उत्तर आहे। दुसरं, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी जमिनी अधिग्रहित केलेल्या आहे शासनाने कोळशाच्या करता, त्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही आहे। थोडीफार जी जमीन शिल्लक राहते ती जमीन खरेदी करत नाही। शेतकऱ्यांच्या ज्या रस्त्यावर जाणारे पारण रस्ते आणि जे आहे या कोळसा खाणींमुळे अडवले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रदूषण होते। याविषयी ते काही करणार आहे का? नंबर 1। नंबर 2, काही खासगी खाणींना परवानगी दिलेली, जशी कर्नाटक एमटा आहे, अरविंदो आहे, या खाणींच्यामुळे तिथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या ठिकाणी जे उत्खनन होते तिथला कोळसा हा सगळा बाहेर जातो, खुल्या बाजारात जातो। मोठ्या प्रमाणामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होतो, एंटी सोशल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी सक्रिय होतात। त्याच्यावर काही त्यांचा निर्बंध आहे का? विशेष म्हणजे बराच कोळसा खाण जी आहे त्या ठिकाणी त्या खाणीमध्ये वन विभागाच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्या ठिकाणून ते लोक कोळशाचं उत्खनन करतायत। त्याविषयी काही चौकशी लावणार आहे का? अरविंदो खाणींच्या बद्दलचा प्रश्न सुरू आहे, मोठं आंदोलन सुरू आहे, त्याच्याविषयी सरकारची काय भूमिका आहे हे मंत्री महोदय स्पष्ट करतील का?